आता एका पवित्र आणि पावन भूमीमध्ये उभे आहोत। माझ्या मागे आपण पाहू शकता इथे एक समाधी स्थळ आहे एका महापुरुषाचं। माजी खासदार शिक्षण महर्षी सन्माननीय गोविंदरावजी निकम साहेब यांचे समाधी स्थळ आहे आणि आज त्यांचा 87वा जयंती महोत्सव साजरा केला जातोय। यानी सावर्डे येथे सह्याद्री शिक्षण संस्थेचा पाया रचला। बघता बघता ही संस्था जिल्हा आणि कोकणवर पसरली। अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य या संस्थेच्या माध्यमातून घडलं। बहुआयामी शिक्षण, जीवन शिक्षण या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळालं आणि आज त्यांचं भविष्य उज्ज्वल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच हे एक असं शिक्षण महर्षी या शहरामध्ये, या गावामध्ये घडले ज्यांनी अनेकांच्या जीवनाला परिसर स्पर्श केला आणि म्हणूनच त्यांच्या आठवणी आजच्या निमित्तानं जागे होत आहेत। आपल्याबरोबर बोलण्यासाठी त्यांच्या सुनबाई अर्थात चिपळूण संगमेश्वर तालुक्याचे लोकप्रिय आमदार शेखर निकम सर यांच्या सौभाग्यवती पूजाताई निकम आपल्या समेत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांचे सासरे अर्थात खासदार शिक्षण महर्षी गोविंदरावजी निकम यांच्या काय आठवणी आहेत त्यांच्या मनात। मॅडम, तुमचं स्वागत आहे। आज 87वा जयंती महोत्सव साजरा होतो आहे, काय सांगाल? 87 जयंती महोत्सव साजरा करताना आदरणीय गोविंदरावजी निकम साहेबांनी जे मोठं कार्य त्यांनी केलं, त्या कार्यातून आणि त्या ऋणातून आम्ही कधीच मुक्त होऊ शकत नाही। एवढं कार्य त्यांचं मोठं आहे। कारण शिक्षण महर्षी, सहकार महर्षी म्हणून आपण पूर्ण रत्नागिरी जिल्हा त्यांना ओळखत होता। कारण त्यांचं कार्याचं खूप मोठा आवाका आहे आणि शिक्षणात तर आहेच आहे। कारण आज एवढी शिक्षण घेऊन आज विद्यार्थी अनेक बाहेर संस्थेच्या माध्यमातून पडतात। केवळ दादांनी एक मोठं कार्य उभं केलं। कारण त्या काळात जवळजवळ 50 वर्ष पूर्ण या संस्थेला होतात। उभारणीच्या काळात आदरणीय दादांना फार मोठं कुठलं पाठबळ नव्हतं, पण त्यांची एक मोठी संकल्पना होती आणि एक जिद्द होती की शिक्षण कार्य आपल्या जिल्ह्यामध्ये असलंच पाहिजे। कारण जे सामान्य शेतकरी असतील, ह्या मुलांना चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं या दृष्टीने त्यांनी संस्थेचा पाया 1951 त्यांनी स्थापन केला आणि आज त्याचं वटवृक्ष नक्कीच आज पाहायला मिळतो। तो काम आदरणीय चिपळूण संगमेश्वरचे आमदार आदरणीय शेखर साहेब आज ते नक्कीच कार्य पार पाडत आहेत। पण आजची जयंती आहे ते सगळ्यांचंच म्हणजे एक महोत्सव, एक उत्सव असा हा जयंती महोत्सव आपण सगळे साजरे करत आहोत। कारण त्या दृष्टीने अनेक दादांच्या नावाने पुरस्कारही दिले जातात। कारण हे कार्य खूप मोठं आहे। हे कार्य फक्त एका दिवसाचं किंवा काही मिनिटाचं नाही, खूप मोठं कार्य आहे। ह्या कार्याचं आठवण आम्ही नेहमीच ते जागृत ठेवू। कारण शिक्षण हे खूप महत्त्वाचं त्यांनी कार्य उभं केलेलं आहे। त्या दृष्टीने मी तर म्हणेन की ज्योतिराव फुलेंचाच वारसा आदरणीय निकम साहेबांनी घेतलेला असावा आणि त्या दृष्टीने ते काम आज पुढची पिढी म्हणजे आदरणीय शेखर सरांच्या माध्यमातून करत आहेत। अनेकांचं सहकार्य या संस्थेला मिळत आहे। पण दादांचं हे एवढं मोठं ऋण आहे की आम्ही ते नक्कीच विसरू शकत नाही। त्यांची स्मृती, त्यांची आठवण नेहमीच असते, फक्त आजच्या दिवशीच नाही। कारण प्रत्येक क्षणाक्षणामध्ये आज दादा आम्हाला पाहायला मिळतात। कारण एका दिवसाची आठवण नाही आहे। कारण हे स्मृतीस्थळ तर त्यांनी म्हणजे स्वतः निवडलेली जागा आहे। कारण मी असेन तर ह्या शैक्षणिक कार्यामध्येच शेवटपर्यंत असेल आणि त्या दृष्टीने त्यांचा स्मृतिगंध आज इथं आपल्याला पाहायला मिळतो। खूप चांगलं वातावरण ह्या मुलांना इथं बघायला मिळतं। कारण आज ते आमच्यामध्ये नाही आहेत असं म्हणतो, पण त्यांची प्रत्येक ठिकाणी त्यांचा सुवास आम्हाला लाभतो। कारण विद्यार्थी हा घडतो तो एक आदर्श शिक्षण घेऊनच या संस्थेतून बाहेर पडत असतो। कारण निकम साहेबांनी त्या काळामध्ये खूप त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही संस्था उभी केली। आदरणीय अनुराधा निकम म्हणजे माझ्या सासूबाई, त्याही 2 वर्षापूर्वी त्यांचंही आपल्यामधून जाणं झालं। त्यांचंही कार्य खूप मोठं आहे। कारण दादांबरोबर तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच कष्टाने त्यांना साथ दिली म्हणून आज ही संस्था मोठी आज आपल्याला पाहायला मिळते। सामान्यातले सामान्य विद्यार्थी इथं शिकत आहेत आणि एक उच्च शिक्षण इथे विद्यार्थ्यांना शिकायला मिळतं आहे। म्हणजे प्रॅक्टिकल व्यावसायिक शिक्षण आहे, डिग्री शिक्षण आहे की आज विद्यार्थी आपल्याला अगदी प्री प्रायमरीमध्ये गेला तर PhD होऊनच बाहेर पडेल, एवढं शिक्षण आज दादांच्या माध्यमातून ही संस्था काम करत होती। आणि हे काम आता आदरणीय आमदार शेखर साहेब त्यांचे सगळेच सहकार्य करत आहेत, ह्याचा मला नक्कीच सार्थ अभिमान आहे। पण दादांची जी आठवण आहे ती मनोमनी नेहमीच आमच्यामध्ये नक्कीच मॅडम, शिक्षण महर्षी, खासदार किंवा इतर क्षेत्रामध्ये त्यांचा जो प्रभाव होता समाजावरती तो आज देखील आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्या पाऊलखुणा आज देखील आपल्याला पाहायला मिळतात। मात्र गोविंदराव निकम एक सासरे आणि पूजा निकम एक सुनबाई म्हणून हे नातं कसं होतं, काय आठवण आहेत तुमच्या? मला तर म्हणजे सासरी म्हणजे एक मुलीप्रमाणेच खूप प्रेम दिलं, पण
तू तुझ्या कामामध्ये किंवा तुझ्या पायावर तू कशी उभी राहिली पाहिजे. एक सासरे म्हणून त्यांनी तर केलंच केलं, पण त्यांनी काही गोष्टी माझ्यासाठी सांगितलेल्या आहेत की मला त्या खूप आठवण आज मनामध्ये आहे की तुम्ही समाजामध्ये डोळसपणी पाहिलं पाहिजे. आणि एक समस्या आहेत आणि एक प्रसंग आहेत, ते प्रसंगावरती मात करून तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही महत्त्वाचं कष्ट केलं पाहिजे आणि त्या कष्टातून इतरांना सहकार्य करण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. पडत्या काळात प्रत्येकाला मदत करण्याचं कार्य तुम्हाला करता आलं पाहिजे. ह्या दृष्टीने मला खूप मार्गदर्शन त्यांनी केलं. खरं तर मला नेहमीच त्यांची आठवण येते, कारण खरं तर 7 जन्मी हा पती म्हणतो, तर मी म्हणेन की 7 जन्मी हेच सासरे मिळो अशी माझी प्रत्येक वेळी अशी प्रार्थना असायची. पण खूप एक सामान्यातले सामान्य ते होते, पण सामान्यातून माणसांना मोठं करण्याचं काम ते करत होते. मी सांगण्यापेक्षा अनेक लोकांनी त्यांचा कार्याचा अनुभव घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने निकम साहेब काय होते हे मी सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. पण माझ्या बाबतीत खूप मी नशीबवान म्हणेन की मला सासरे असे लाभले, पण त्यांचं कुठेतरी एक सामाजिक काम म्हणून उर्वरित असावं म्हणून मला सभापती हे काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं मी नक्कीच लोकांसाठी त्याचं म्हणजे सोनं केलं म्हणायला हरकत नाही. कारण त्या काळामध्ये दादा जेव्हा मी राजकीय सक्रिय म्हणण्यापेक्षा लोकांच्या आग्रहानुसार मी याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हा मनोमनी वाटायचं की आता साहेब असते तर मला खूप मार्गदर्शन झालं असतं. पण हरकत नाही, दादांची आठवण, दादांच्या कामाचा आदर्श, त्यांची प्रेरणा घेऊन मी काम करत गेले आणि लोकांनी नक्कीच मला माझ्या कार्याला नक्कीच स्वीकार केला असं मला वाटतं. पण दादांची उणीव आम्हाला नेहमीच असणार आहे आणि त्यांचा जो मार्गदर्शन असेल किंवा त्यांचे विचार असतील ते लोकांपर्यंत आम्ही नेहमीच नेणार आहोत. कारण दादा माझे खरं तर मी पैशाने श्रीमंत नव्हते, ते विचाराने श्रीमंत होते असं मी म्हणेन. आणि त्या विचाराचा वारसा आज नक्कीच आम्ही आमच्या परीने आज पुढे नेत आहोत. आम जनतेचं नक्कीच आमच्यावरती प्रेम आहे. जसं निकम साहेबांवरती तुम्ही केलं तसं आदरणीय शेखर सरांसाठी तर नक्कीच प्रेम राहील, अशी आपुलकी प्रेम राहील अशी अपेक्षा करते. आणि आदरणीय दादांच्या स्मृतीस मी नम्रपणे अभिवादन करते. धन्यवाद पूजाताई निकम मॅडम. तर या होत्या पूजाताई निकम, ज्यांनी एक कार्यसम्राट, शिक्षण महर्षी, खासदार म्हणून आपल्या सासरेबुवांची आठवण सांगितली. त्यावर सासरे आणि सूनबाई यांच्यातलं जे नातं होतं, त्यांचा आदर्श, त्यांचं प्रेम, त्यांचं मार्गदर्शन हे किती अनमोल होतं हे सुद्धा त्यांनी आपल्या बोलण्यातून सांगितलेलं आहे. नक्कीच असे काही व्यक्तिमत्व असतात जी देहानं जरी गेली तरी त्यांच्या स्मृती, त्यांचे विचार, त्यांनी केलेलं कार्य हे अविरतपणे समाजामध्ये तसंच राहतं आणि त्यांच्या स्मृती तशाच जागृत राहतात, जे इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात. अशाच प्रकारे आदरणीय गोविंदराव निकम होते आणि आज त्यांच्या या ठिकाणी स्मृतीचा जागर होते. तुर्तास थांबतोय. धन्यवाद.